बघा एक कबड्डीचं वाहन आहे, कबड्डी नावाने, कबड्डी वगैरे. तर बघू शकता कसा माल आहे. तरी भरपूर पाऊस झालेला आहे. पुढच्या वर्षी आपण कोणतं कापसाची व्हरायटी घ्यावं याच्यासाठी एकदम चांगलं आहे कबड्डीची, कारण की पुढच्या वर्षी कापसाला चांगले दर मिळण्याची चान्सेस आहे. कारण की यंदा भरपूर पाऊस झाला, कॉटन कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. भाव चांगले राहू शकतात भविष्यामध्ये. तर हे अशा प्रकारे आहे. तर इकडं आता दुसऱ्या इचणीला जवळपास अशी पोझिशन आहे. इचणी चालूच आहे, इकडल्या साईडला इचणी झालेली आहे, इकडल्या साईडला इचणी नाही झालेली आहे. तर बघू शकता काय पोझिशन आहे काय नाही. शेतकऱ्याने कुठले कबड्डी घ्यावं, पंगा घ्यावं, कुठलं काय घ्यावं, तर चांगल्या व्हरायटीचं घेणं फार गरजेचं असतं, हे एवढं मात्र नक्की. कारण की कुठलाही कापूस घेऊन काही फायदा नाही. जेमतेम शेतकऱ्यांचा खर्च वसूल होताना यावेळेस पाहता येते. यावेळेस कारण की पावसानं फारच त्रास दिला, त्याच्यामुळे ही पोझिशन झालेली आहे. नंतर या अगोदर चांगल्या उतार आलेला आहे कापसाला, एकदम लाल चुटूक कापूस होऊन गेलेला आहे. तर पुढच्या वर्षी कुठली व्हरायटी घ्यावं याच्यासाठी मी तुम्हाला हे व्हिडिओ टाकत आहे. हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला राहणार आहे, जेणेकरून आपल्याला हे करता येईल. सतत 1 महिना 2 महिने पाऊस होता असं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळे बघा पूर्ण पाणी झालेलं होतं. येणाऱ्या काळात कुठलं पीक घ्यावं काय नाही हे आता शेतकऱ्यांना एक चिंतेची बाब आहे. पुढच्या वर्षी कुठली व्हरायटी घ्यायची हे आपण ठरवावे लागेल. त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. फार खर्च नाही केला या कापसाला, फवारण्यात भरपूर केल्या, भरपूर पाऊस चालू होता. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.